यामध्ये काय विचारलंय बघा, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन व्हॉट? ए अँड बी. आता सांगा मला, करंट फ्लोज फ्रॉम वेअर टू वेअर? करंट ह्यामध्ये फ्लोज फ्रॉम ए, म्हणून ए ला प्लस पोटेन्शियल आणि बी ला मायनस पोटेन्शियल. बरोबर. करंट ह्या डिरेक्शन मध्ये फ्लो आलाय, त्यामुळं हायर पोटेन्शियल प्लस मार्क करा रेजिस्टन्स साठी, मायनस लोअर. ही कळाल सगळ्यांना? प्लस मायनस कसं मार्क करतोय म्हणली कळाल का तुम्हाला? डिपेंडिंग अपॉन डिरेक्शन ऑफ करंट. हा, प्लस करंट ह्या डिरेक्शन मध्ये फ्लो आलाय, प्लस टू व्हॉट? मायनस. हे प्लस मायनस आपण मार्क करतोय ना, हे पोटेन्शियल आहे कुणाचं? त्या रेजिस्टरचं. आता मी अप्लाय केव्हीएल करतो. फार इझी प्रॉब्लेम आहे. अप्लाय केव्हीएल. केव्हीएल अप्लाय केला. हा, एचं पोटेन्शियल प्लस आहे म्हणून प्लस व्हीए. इज इट क्लिअर? आता ह्या 2 ओमचं पोटेन्शियल किती आहे? पहिल्यांदा साईन प्लस पासून मायनस कडे, म्हणजे मायनस, आणि आपण व्होल्टेज म्हणजे प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स घेतोय. करंट किती आहे? 2. रेजिस्टन्स किती आहे? 2. बरोबर. म्हणजे ह्या 2 ओमचं आपण पोटेन्शियल घेतलं. हा, किती आलं आन्सर तुझं? आता यानंतर ही बॅटरी आहे ना बॅटरी, त्याचं डायरेक्ट पोटेन्शियल प्लस टू मायनस, लास्ट साईन -3. कळालं? आणि त्यानंतर पुन्हा रेजिस्टर आहे, त्यातून करंट फ्लो होतोय. 2 करंट सिरीज आहे, पॅरलल आहे, त्यामुळं प्लस टू मायनस मायनस. ओके, करंट आहे 2 आणि रेजिस्टन्स किती आहे? 1. आणि बीचं पोटेन्शियल तर मायनस आहे, मायनस व्हीपी. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? व्हीए मायनस व्हीबी. इज इट राईट? मग हे मायनस मायनस -4 -3 आणि हे झालं -1. नाही, -2 झालं ना. व्हेरी गुड. इट इज -2. हा, मायनस व्हीबी इज इक्वल व्हॉट? 0. बरोबर आहे. आणि त्यामुळं व्हीए मायनस व्हीबी इज हाऊ मच? इफ -4 + 3 + 2 किती झालं? आणि अदर साइडला 9 व्होल्ट. तर सॉल्व्ह केलं का आलं? अंडरस्टूड एव्हरीवन न्यूमेरिकल? ओके.